वर्ष संभाजी महाराजांनी औरंगजेबाला कडवी झुंज दिली. एवढी कडवी झुंज दिली की औरंगजेब स्वतः दक्षिणेत उतरला होता. स्वतः औरंगजेब दक्षिणेत उतरला होता. औरंगजेबासोबत संभाजीराजांचा सामना झाला. एका वेळेस 6 शहाण्यांसोबत संभाजीराजे झुंजले, परंतु औरंगजेबाला या स्वराज्याची 1 इंचभर जमीन सुद्धा जिंकता आली नाही. शेवटी औरंगजेबाने फरमान काढलं. स्वतःच्या डोक्यावरची पगडी त्यांनी खाली फेकून दिली. किमोआश म्हटलं जातं त्याला, माहितीये? त्यांनी तो डोक्यावरचा जिरेटो त्याचा खाली फेकला. त्यांनी सांगितलं की जब तक संभाल पकडा नहीं जाता जिंदा या मुर्दा मैं किमोआश नहीं पडूंगा. 9.5 वर्ष हिंदुस्थानचा पाश्चात डोक्याने फिरला, पण त्याला स्वराज्याची उंच भूमी संभाजी महाराजांनी हातात लागू दिली नाही. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांची ज्यावेळेस हत्या केली औरंगजेबाने, तुम्हाला माहिती आहे तो प्रसंग, तो रिपीट करत नाही. वडूतुळजापूरला नगर जिल्ह्यामध्ये संभाजी महाराजांना पकडून आणल्यानंतर 42 दिवस संभाजी महाराजांच्या अनंत यातना केल्या. 42 दिवस संगमेश्वरला, कोकणामध्ये, तळ कोकणामध्ये संगमेश्वरला त्यांना अटक झाली. संगमेश्वरला संभाजी महाराज पकडले गेले. आमच्यातलेच काही गद्दार फितूर झाले म्हणून संभाजी महाराजांना पकडलं. धिंड काढली संभाजी महाराजांची वडूतुळजापूरपर्यंत. आणि संभाजी महाराजांना वाचवायला त्यांचं सैन्य आलं तर संभाजी महाराज ओळखू येऊ नयेत म्हणून त्यांच्या डोक्यावरचे केस कापले, त्यांची दाढी काढली, त्यांच्या भुवयाचे सुद्धा केस कापले, विदूषकाचे कपडे त्यांना घातले आणि धिंड काढत ज्या माणसामुळे औरंगजेबाला 9.5 वर्ष स्वतः बोडख्या डोक्याने राहावं लागलं, त्या माणसाच्या अशा प्रकारे अपमानास्पद धिंड काढून वडूतुळजापूरला आणलं आणि एका शिक्षेचा अंमल औरंगजेबाने सुरू केला. औरंगजेबाने 2 प्रश्न विचारले. 2च प्रश्न विचारले की बता तेरा खजिना कहाँ पे है आणि माझ्या राज्यातले कोण फितूर झाले. संभाजी महाराजांनी त्यांच्यासमोर गुडघे टेकले नाही. अनेक वेळेला संभाजी महाराजांना मागून भालेने खुपसण्यात आले की नजर नीचे कर संभा, परंतु संभाजी महाराजांनी नजर खाली केली नाही. शेवटी औरंगजेबाने एक सदेचा अंमल दिला. त्यांच्या हत्येनंतर ताराबाई राणी साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या सून होत्या, त्या कायद्यावर त्यांना 27 वर्ष औरंगजेबाला झुंज दिली. आता हे सगळं का सत्यामध्ये उतरलं? त्याचं एकमेव कारण आहे नियोजन. बिना नियोजनाचं हे होऊ शकलं. संभाजी महाराजांची हत्या कशी झाली माहिती आहे तुम्हाला? हो का नाही? सांगू एक 5 मिनिटं. संभाजी महाराजांची हत्या अत्यंत क्रूरपणे केली. औरंगजेबाला पुढच्या येणाऱ्या कित्येक पिढ्यांपर्यंत एक दहशत पसरवायची होती की जो हमसे टकराएगा त्याचे आम्ही हे हाल करू. औरंगजेबाच्या नजरेसमोर कुणालाही ताट मानेला वावरायची इजाजत नव्हती, हात मानेला जावं लागायचं. त्याच औरंगजेबाच्या समोर संभाजीराव ताट माने उभे टाकले. म्हणून संभाजी महाराजांना सगळ्यात पहिले कोणती शिक्षा फरमावली गेली की संभाजी महाराजांचे डोळे काढण्यात आले. तप्त लाल झालेल्या सळ्या घेऊन एक जल्लाद, मिया खान त्याचं नाव. मिया खानानं तप्त लाल केलेल्या सळ्या त्या जल्लादाच्या हातात देण्यात आल्या आणि मिया खानाला सांगितलं झालं की संभा की आखे निकालो. मिया खान जवळ गेला संभाजी महाराजांच्या. संभाजी महाराजांचे डोळे अतिशय देखण्याने टप्पर होते. मिया खानानं संभाजीराजांच्या डोळ्यामध्ये बघितलं. मागून त्या खानाचा आवाज उठला की मिया खान देखते क्या हो, निकालो संभा की आखे. मिया खाननं संभाजी महाराजांच्या डोळ्यात बघितलं. मिया खानला एकच दिसलं की जेव्हा मी कैदेमध्ये होतो तेव्हा माझ्या 2 मुलीच लग्न या संभाजीराजांना मियाचे डोळे काढू कसे, मियाचे डोळे काढू कसे शब्द झाला. एक क्षणभर मिया खान तिथं. मागून परत औरंगजेबाचा आवाज म्हणला, मिया खान देखते का हो, निकालो संभा की आखे. मिया खानाने एक क्षण फक्त विचार केला. 180 डिग्रीमध्ये सळ्या फिरवल्या, स्वतःच्या पोटात खुपसल्या आणि मिया खानानं संभाजी महाराजांसाठी बलिदान दिलं. जे हिंदू असणाऱ्या एका राजासाठी मुसलमान असणाऱ्या मिया खानाने स्वतःच्या दुसरा जल्लाद बोलवला, त्याच्या हातामध्ये फक्त सळ्या दिल्या आणि त्याला सांगितलं की निकालो संभा की आखे. दुसरा जल्लादाला डोळ्यामध्ये लाल तप्त झालेल्या सळ्या खुपसल्या, घर फिरवल्याने का झटकी सरशी बाहेर काढल्या. एक लक्षात घ्या, साध्या दिव्याचा चटका जर बसला तर 8 दिवस आपण चांगचे उठत नाही. माझ्या राजाचे साक्षात डोळे काढले, माझ्या राजाने तोंडातून उफ नाही केलं. दुसरी सजा फरमावली की संभाजीराजांची चांगली सोडून काढा. संभाजीराजांची चांगली ऊस सोडतात तशी चांगली सोडली. संभाजीराजांच्या अंगावरती मिठाचं आणि चटणीचं पाणी टाकण्यात आलं. संभाजीराजांची नखं काढण्यात आली. संभाजीराजांची बोटं छाटण्यात आली, हात पाय तोडण्यात आले. सगळ्यात शेवटची सजा औरंगजेबाने फरमावली की आप संभाजी गर्दन उडा दो. अशा प्रकारचं बलिदान जगाच्या पाठीवरती कोणाचं झालं नाही, जगाच्या पाठीवरती. 9.5 वर्ष औरंगजेबाला ज्यांनी झुंजवलं, 42 दिवस विना अन्न पाण्याचं संभाजी महाराजांनी या पृथ्वीसाठी अशा पद्धतीचं बलिदान दिलेलं आहे. जगामध्ये कोणी असं बलिदान दिलं नाही. आणि शेवटी औरंगजेबाने ज्यावेळेस संभाजीराजाचं शिर उडवलं, ते शिर वडूतुळजापूरच्या जमिनीवरती पडलं आणि आभाळाकडं
बघून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांशी काल्पनिक संवाद साधलेला आहे। एका नाटकामध्ये तो संवाद आहे। संभाजी महाराज शिव म्हणायला लागलं, आबासाहेब आज आभाळाच्या डोळ्यांनी बघत असाल तुम्ही आम्हाला, परंतु तुमचं ते आभाळ रूप पाहायला आम्हाला डोळे शिकत नाहीत हो। 7 वर्षाचे आम्ही असताना आग्र्यावरच्या कैदेतून सुटलो असतो त्यावेळेस तुम्ही आमचा हात धरून म्हणाला होता, शंभूराज येता करायकडे, त्यावेळेस आम्ही म्हणालो आबासाहेब तुम्ही समोर जा, आम्ही आग्र्यात थांबू, कारण दोघेही पकडण्यात गेलो तर दोघेही खतम होऊ, तुम्ही समोर जा, आम्ही स्वराज्यासाठी मागत आहोत आबासाहेब, कारण लाख मिनिटं चालतील पण लाखाचा पोशिंदा झाला पाहिजे म्हणून तुम्ही समोर गेलात आणि 9.5 वर्षाच्या शंभूराजाला एकट्याला परवरून काढला आबासाहेब, आज तो हात आमच्या हातात द्याल का? पण माफ करा आबासाहेब, आज ते हातही अल्कालिमाने कापून टाकले। तुमचा आभाळावर रूप बघायला डोळे नाही, तुमचा हात हातात घ्यायला हात नाही, आणि आबासाहेब अशी साथ घालायला जीवही शिल्लक ठेवली नाही हो। पण एक सांगतो आबासाहेब, शिवपुत्र संभाजी म्हणून जर असंच मरण मला येणार असेल तर एकच सांगतो, त्या रायगडाच्या जगदीश्वरला एकच परम मागतो की 1000 वेळेला जन्म दे, परंतु सह्याद्रीचा निधड्या छत्रीचा छावा म्हणूनच दे, 1000 वेळेला जन्म दे, परंतु शिवपुत्र संभाजी म्हणूनच दे, कारण रयतेसाठी गोरगरिबासाठी जगावं कसं हे आबासाहेब तुम्ही शिकवलं, परंतु या भूमीसाठी 42 दिवस विना अन्न पाण्याचं मरण यातना भोगून बलिदान कसं द्यावं ते येणाऱ्या पिढ्यांना आम्ही शिकवतो आबासाहेब, आम्हाला तुमचा अभिमान वाटतो। जगदंब जगदंब। भूमीसाठी बलिदान दिलं, आज तो राजा जर वरतून बघत असेल आणि आमची स्वप्न जर बघत असेल, गाजर उभवायचं आणि रिक्षात बसायचं, त्या राजाच्या मनाला शिरो यातना होत असते।